सर्वांचं स्वागत आहे आजच्या एका नवीन आणि अतिशय रंजक सखोल चर्चेत. आज आपण एका माहितीपूर्ण प्रेझेंटेशनचा सविस्तर आढावा घेणार आहोत. पाणी वाहून नेण्यासाठी पाईप लागतो, सायकल चालवण्यासाठी साखळी लागते. म्हणजे जगात कोणतीही ऊर्जा एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायची असेल तर फिजिकल कनेक्शन, भौतिक जोडणी लागतंच असा आपला समज असतो. पण रस्त्यावरच्या ट्रान्सफॉर्मरकडे पाहिलं की प्रश्न पडतो. अगदी बरोबर. म्हणजे हजारो वोल्ट्सची वीज एका तांब्याच्या कॉईलमधून दुसऱ्या कॉईलमध्ये जाते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दोन कॉईल्स एकमेकांना स्पर्शही करत नाहीत. हे एखाद्या जादूगराच्या हाताच्या सफाईसारखं वाटतं. तर आज आपण एका विद्यार्थ्याच्या भूमिकेत शिरून हीच जादू म्हणजे यामागचं विज्ञान समजून घेणार आहोत. हो ना. आणि हीच ती जादू आहे जिने आजच्या आधुनिक जगाचा पाया रचला आहे. हे प्रेझेंटेशन आपल्याला टप्प्याटप्प्याने हेच शिकवणार आहे. कोणत्याही जिज्ञासू श्रोत्यासाठी हा अत्यंत पायाभूत विषय आहे. तर आपण या प्रेझेंटेशनच्या पहिल्या स्लाइडपासूनच सुरुवात करूया का? नक्कीच. आणि इथे पहिल्या स्लाइडवर ट्रान्सफॉर्मरचे मूलभूत तत्व असं शीर्षक आहे. आणि मला इथे एक छान आकृती दिसतीये, ज्यात एक चौकोनी कोअर आणि त्याच्या सभोवताली गुंडाळलेल्या तारा, ज्याला आपण वाइंडिंग्ज म्हणतो, त्या दाखवल्या आहेत. हां. आणि या आकृतीत त्याच्या चुंबकीय प्रवाहाच्या रेषा आहेत ना, ज्यांना आपण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स म्हणतो, त्या स्पष्ट दिसत आहेत. मुख्य मुद्दा असा आहे की ही संपूर्ण कार्यप्रणाली फॅरेडेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या नियमावर आधारित आहे. म्हणजे वीज आणि चुंबकत्व यांचा एकत्र वापर करून ही यंत्रणा चालते, बरोबर ना? अगदी अचूक. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर हेच ते तत्व आहे ज्यावर जगातील बहुतांश वीज वितरण प्रणाली अवलंबून आहे. आता पुढच्या स्लाइडवर जाऊया. बरं, स्लाइड 2 वर आजच्या अभ्यासाची उद्दिष्टे दिली आहेत. एकूण 4 मुख्य उद्दिष्ट स्पष्टपणे मांडली आहेत. हो, यातलं पहिलं उद्दिष्ट आहे आदर्श ट्रान्सफॉर्मरची संकल्पना समजून घेणं. त्यानंतर आपण कार्याचे तत्व आणि म्युच्युअल इंडक्शन पाहणार आहोत. म्हणजे आपण एक परफेक्ट रोडमॅप सारखं टप्प्याटप्प्याने जाणार आहोत. होय. तिसरा टप्पा म्हणजे लोड आणि नो लोडवरील कार्य. आणि शेवटी आपण EMF समीकरण आणि ट्रान्सफॉर्मेशन रेशो शिकणार आहोत. हे चारही टप्पे समजले की ट्रान्सफॉर्मरचं संपूर्ण चित्र स्पष्ट होतं. अरे वा, हे खूपच व्यवस्थित आखलेलं दिसतंय. आता स्लाइड 3 कडे वळूया. इथे शीर्षक आहे आदर्श ट्रान्सफॉर्मर, एक सैद्धांतिक पाया. आणि एका बॅजवर 100% आयडियल असं लिहिलंय. हा एक सैद्धांतिक पाया आहे, म्हणजे पुस्तकी भाषा. यात काय असतं आणि काय नसतं हे स्पष्ट केलंय. आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये 2 शुद्ध इंडक्टिव्ह कॉइल्स असतात आणि हानी नसलेला गाभा असतो. हानी नसलेला गाभा म्हणजे लॉस फ्री कोअर. बरोबर. आणि यात काय नसतं ते पण सांगितलंय. यात शून्य हानी असते, म्हणजे वाइंडिंगमध्ये कोणताही ओमिक प्रतिरोध नसतो. तसेच शून्य गळती असते, म्हणजे चुंबकीय गळती किंवा फ्लक्स लिकेज पूर्णपणे नसतं. एक मिनिट, पण तळाशी एक टिप दिलीये की प्रत्यक्षात असा ट्रान्सफॉर्मर तयार करणं शक्यच नाही, हे फक्त अभ्यासाच्या सोयीसाठी आहे. हो ना. यावरून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की आपण हे का शिकतोय? कसं आहे माहितीये का, हा स्वच्छ आणि सरळ पाया समजला तरच पुढच्या गुंतागुंती समजतात. समजलं. म्हणूनच लगेच पुढच्या म्हणजे स्लाइड 4 वर व्यावहारिक मर्यादा असं शीर्षक दिलंय. मगाशच्या स्लाइडच्या अगदी विरुद्ध इथे माहितीये. हो. जसं आपण पाहिलं की 100% आदर्श ट्रान्सफॉर्मर बनवणं प्रत्यक्षात अशक्य आहे. प्रत्यक्ष जगातल्या ट्रान्सफॉर्मरमध्ये नेहमी काही प्रमाणात हानी होतेच. आणि आकृतीमध्ये एक प्रत्यक्ष ट्रान्सफॉर्मर दाखवलाय आणि त्यातून अंगठा उष्णता बाहेर पडताना दिसतीये. अगदी अचूक निरीक्षण. ती उष्णता म्हणजेच ऊर्जेची हानी आहे. तरी अभ्यासासाठी ते आदर्श मॉडेल अत्यंत सोयीचं ठरतं. म्हणजे गुंतागुंतीचे भौतिक सिद्धांत सहज समजण्यास मदत होते. बरं, आता स्लाइड 5 वर कार्यप्रणाली स्पष्ट केली आहे. आकृतीत प्रायमरी कॉईल आणि दुय्यम कॉईल एकमेकांपासून दूर आहेत आणि त्यांच्यात चुंबकीय लहरी दिसतायत. हेच ते म्युच्युअल इंडक्शनचं तत्व. इथे सर्वात कुतूहलजनक गोष्ट म्हणजे दोन्ही कॉईलचा कोणताही भौतिक संपर्क नसतो. बापरे, वायर न जोडता ऊर्जा हस्तांतरित होत आहे, हे कसं शक्य आहे? प्रायमरी कॉईलमधील जो बदलता प्रवाह असतो ना, तो दुय्यम कॉईलला प्रभावित करतो. ऊर्जा एका वाइंडिंगमधून दुसऱ्या वाइंडिंगमध्ये केवळ चुंबकीयरित्या हस्तांतरित होते. म्हणजे भौतिक जोडणी नसतानाही काम फत्य होतं. अप्रतिम.
आता स्लाइड 6वर कोरमधील फ्लक्स दाखवलाय. इथे एक क्रमिक आकृती आहे. सप्लाय व्होल्टेज V1, मॅग्नेटायझिंग करंट IM आणि अल्टरनेटिंग फ्लक्स फाय. हो, हे का साखळीसारखं काम करतं. सप्लाय व्होल्टेजमुळे मॅग्नेटायझिंग करंट वाहतो आणि या करंटमुळे अल्टरनेटिंग फ्लक्स तयार होतो. आणि इथे लिहिलंय की हा फ्लक्स करंटच्या समप्रमाणात बदलतो. बरोबर. शिवाय फ्लक्स आणि करंट हे एकाच फेजमध्ये असतात आणि हाच बदलता फ्लक्स दोन्ही वाइंडिंग्सना जोडणारा अदृश्य दुवा ठरतो. हां, हे सर्व एकमेकांशी जोडलेलं आहे तर. आता स्लाइड 7वर प्रेरित EMF म्हणजे इंड्युस्ड EMF बद्दल सांगितलंय. इथे एक सूत्र आहे. प्रेरित EMF हा फेऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असतो. होय, जितके टर्न्स जास्त तितका EMF जास्त. कार्ड एक सांगतं की बदलत्या फ्लक्समुळे प्रायमरी कॉइलमध्ये E1 प्रेरित होतो. आणि कार्ड 2 नुसार दुय्यम कॉइलमध्ये E2 म्युच्युअल इंडक्शनने प्रेरित होतो. बरोबर. अगदी बरोबर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्ड 4 E1 आणि E2 दोन्ही फ्लक्सच्या 90 अंश मागे म्हणजे लॅग असतात. हे 90 अंश मागे असणं पुढे खूप महत्वाचं ठरणार आहे असं वाटतंय. आता स्लाइड 8वर नो लोड स्थिती दिली आहे. इथे E1 बरोबर E2 आणि V2 बरोबर E2 अशी मोठी सूत्रे आहेत. नो लोड स्थिती म्हणजे दुय्यम सर्किट पूर्णपणे ओपन असतं. तिथे कोणताही लोड नसतो, म्हणजे पुढे कोणालाही वीज नको असते. म्हणजे प्रायमरी करंट अत्यंत कमी, फक्त मॅग्नेटायझिंग करंट असतो का? हो, टर्मिनल व्होल्टेज V2 आणि प्रेरित EMF E2 समान असतात आणि सप्लाय व्होल्टेज V1 हे E1च्या विरुद्ध आणि समान असतं. बरं. आता स्लाइड 9वर फेजमधील संबंध दाखवणारी फेजर डायग्राम आहे. यात बाण आणि कोणांचे माप दाखवले आहे. ही डायग्राम खूप महत्वाची आहे. इथे दिसतंय की मॅग्नेटायझिंग करंट IM हा व्होल्टेज V1च्या 90 अंश मागे असतो. आणि फ्लक्स आणि करंट एकाच दिशेला म्हणजे एकाच फेजमध्ये आहेत. पण प्रेरित EMF E1 आणि E2 मात्र फ्लक्सच्या 90 अंश मागे असतात. म्हणजे याचा अर्थ असा की V1 आणि E1 E2 यांच्यामध्ये थेट 180 अंशाचा फरक असतो. ते आउट ऑफ फेज असतात. एकदम अचूक. आता स्लाइड 10वर या सर्वांचे प्रमुख निष्कर्ष दिलेत. एक छान ब्लॉक डायग्राम आहे. V1 मधून IM, मग फ्लक्स, मग E1 E2 आणि शेवटी V2. हां, आत्तापर्यंतच्या प्रवासाचा मस्त सारांश आहे. म्हणजे ऊर्जा हस्तांतरण केवळ म्युच्युअल इंडक्शनच्या तत्वावर चालतं. होय, बदलता फ्लक्स हा दोन्ही वाइंडिंग्सना जोडणारा मुख्य दुवा आहे आणि नो लोड स्थितीत E1 बरोबर E2 हे प्रमुख संबंध आहेत. उत्तम उजळणी. आता स्लाइड 11वर पुन्हा एक प्रश्न आहे. नो लोड स्थिती म्हणजे काय? इथे पुन्हा ट्रान्सफॉर्मरची आकृती आहे, जिथे सेकंडरी वाइंडिंग ओपन सर्किटेड आहे. म्हणजेच तिथे I2 शून्य आहे. जेव्हा सेकंडरी ओपन असते तेव्हा प्रायमरीमध्ये फक्त नो लोड करंट म्हणजे I0 वाहतो. आणि इथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हा करंट अत्यंत कमी असतो. बरोबर? हो ना. पूर्ण भाराच्या केवळ 2 ते 5% इतकाच हा करंट असतो. ट्रान्सफॉर्मर नुसता चालू ठेवण्यासाठी, त्याला जिवंत ठेवण्यासाठी ही ऊर्जा लागते. समजलं. म्हणजे हे गाडीच्या इंजिनच्या आयडलिंगसारखं आहे. आता स्लाइड 12वर नो लोड करंट I0ची प्रमुख कार्ये 2 भागांत विभागली आहेत. मॅग्नेटिक फ्लक्स आणि कोर लॉसेस. त्या 2 ते 5% करंटचेही 2 महत्वाचे उपयोग आहेत. पहिला भाग कोरमध्ये सायनुसॉइडल फ्लक्स निर्माण करतो. आणि दुसरा कोर लॉसेसवाला भाग हिस्टेरेसिस आणि एडी करंट लॉसेस भरून काढतो, ज्याला आपण आयर्न लॉसेस म्हणतो. अगदी अचूक. ट्रान्सफॉर्मरमध्ये चुंबकीय क्षेत्र निर्माण करणं आणि लोखंडाच्या गाभ्यामुळे होणारी ऊर्जेची हानी भरून काढणं ही I0ची 2 मुख्य कामं आहेत. खूपच सोप्या पद्धतीने मांडलं आहे. आता स्लाइड 13वर फेजर संबंध V1 आणि I0 दाखवणारी आकृती आहे. त्यात एक कोन थीटा दाखवलाय. लोखंडी कोरमुळे प्रायमरी वाइंडिंग एका लार्ज रिॲक्टन्स प्रमाणे काम करते. त्यामुळे आकृतीत दिसल्याप्रमाणे I0 हा प्रायमरी व्होल्टेज V1च्या मागे म्हणजे लॅगिंग असतो. बरोबर. आणि हा लॅगिंग कोन साधारणपणे 90 अंशाच्या जवळ असतो, पण पूर्ण 90 नसतो, कारण त्यात कोर लॉसेसचाही थोडा भाग असतो. आता स्लाइड 14वर मॅग्नेटायझिंग घटक IM बद्दल माहिती आहे. सूत्र आहे IM बरोबर I0 sin थीटा. तो घटक आहे जो प्रत्यक्ष चुंबकीय क्षेत्र बनवतो. फेजरनुसार हा प्रायमरी व्होल्टेजच्या बरोबर 90 अंश मागे असतो. याचं कार्य कोरमध्ये मुख्य फ्लक्स सेट करणं असं दिलंय. हो. आणि महत्वाची नोंद अशी की हा IM आणि फ्लक्स हे दोन्ही एकाच फेजमध्ये असतात. म्हणजे MN हा फ्लक्सचा जन्मदाताच आहे. आता स्लाइड 15 कोर लॉस घटक IC.
याचं सूत्र आहे IC बरोबर I0 cos थिटा. हा घटक ऊर्जेची हानी हाताळतो. हा प्रायमरी व्होल्टेजच्या फेजमध्ये असतो. याचं मुख्य कार्य आयर्न लॉसेस पुरवणं हे आहे. पण इथे एक नोंद आहे की I0 अत्यंत कमी असल्याने नो लोड प्रायमरी कॉपर लॉस नगण्य मानला जातो. होय, कारण करंट खूपच कमी असतो. त्यामुळे तारा गरम होऊन होणारा लॉस आपण शून्यच मानतो. बरं, आता स्लाइड 16वर एक तक्ता आहे. MN आणि ICची तुलना. ही एक उत्तम उजळणी आहे. MN हा साइन थिटावर आधारित आहे, तर IC हा कॉस थिटावर. MN फ्लक्स निर्माण करतो आणि IC लॉसेस भरून काढतो. विद्यार्थ्यांसाठी हा तक्ता नक्कीच उपयोगी पडेल. आता स्लाइड 17कडे वळूया. अँपियर टर्न्सचा समतोल. इथे एका तराजूची आकृती आहे. एका बाजूला I1N1 आणि दुसरीकडे I2N2 आहे. हे तत्व सांगतं की ट्रान्सफॉर्मर नेहमी स्वतःचा समतोल राखतो. I1N1 आणि I2N2 जवळपास समान असतात. अँपियर टर्न्स प्रायमरीच्या वाढलेल्या अँपियर टर्न्समुळे पूर्णपणे निष्प्रभ होतात. अगदी बरोबर. सेकंडरी करंटमधला कोणताही बदल कोर फ्लक्सद्वारे प्रायमरीमध्ये बदल घडून आणतो आणि समतोल साधला जातो. अप्रतिम, निसर्गाचा नियमच जणू. स्लाइड 18वर आत्तापर्यंतचे महत्त्वाचे मुद्दे दिलेत. नो लोड करंट केवळ 2 ते 5% असतो, त्याचे 2 भाग पडतात आणि कॉपर लॉस शून्यवत मानला जातो. होय, कोणत्याही इंजिनियरला डिझाईन करताना हे मुद्दे लक्षात ठेवावेच लागतात. आता स्लाइड 19 पासून आपण गणिताकडे वळतोय. ट्रान्सफॉर्मरचे EMF समीकरण. आकृतीत एक 3D कोर आणि वाइंडिंग्ज अतिशय सुबकपणे दाखवले आहेत. येथून पुढे आपण बघणार आहोत की ट्रान्सफॉर्मर कसं व्होल्टेज तयार करतो हे मोजायचं कसं. हे सर्व फॅराडेच्या नियमावर आधारित आहे. स्लाइड 20वर 3 बॉक्सेसची साखळी आहे. पहिला सांगतो प्रायमरी वाइंडिंग चुंबकीय प्रवाह तयार करते. दुसरा सांगतो हा प्रवाह प्रायमरीशी जोडलेला असतो आणि तिसरा बॉक्स सांगतो की हाच प्रवाह सेकंडरीशी जोडला जाऊन तिथे EMF तयार करतो. म्हणजे एकच चुंबकीय प्रवाह दोघांमध्ये ऊर्जा निर्माण करतो. स्लाइड 21वर स्पष्ट सूत्र दिलंय. E बरोबर N गुणिले d phi बाय dt. हाच तो फॅराडेचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम. EMF हा प्रवाहातील बदलाच्या प्रमाणात असतो. आणि बाजूला एका ग्राफमध्ये फेज शिफ्ट दाखवली आहे. प्रेरित व्होल्टेज प्रवाहाच्या 90 अंश मागे असतं. बरोबर. हे आपण आधीच फेजर डायग्राममध्ये पाहिलं होतं. आता स्लाइड 22वर प्रवाह साइन वेव्हनुसार बदलतो हे दाखवणारा एक सुंदर ग्राफ आहे. यात प्लस आणि मायनस फायएम दाखवले आहेत. हा ग्राफ दाखवतो की फ्लक्स साइन वेव्हनुसार बदलतो. कमाल प्रवाह φm ने दर्शवला जातो. अर्ध्या सायकलमध्ये एकूण प्रवाहातील बदल दुप्पट म्हणजे 2 φm असतो. आणि स्लाइड 23वर सरासरी EMFच्या व्याख्येपासून सुरुवात करूया असं लिहून सूत्र बनवण्याची पद्धत दिली आहे. हो, सूत्र सोपं आहे. सरासरी EMF बरोबर टर्न्स गुणिले प्रवाहातील बदल भागिले वेळ. मग स्लाइड 24वर समीकरणात किमती टाकून सोडवूया असं म्हणून किमती टाकल्यात आणि अंतिम सूत्र मिळतं E ॲव्हरेज बरोबर 4FN φm. अगदी सोपं गणित. हे सूत्र सांगतं की सरासरी व्होल्टेज फ्रिक्वेन्सी, टर्न्स आणि कमाल फ्लक्सवर अवलंबून असतं. पण स्लाइड 25 सांगते की AC सिस्टममध्ये RMS व्होल्टेज वापरतात. हो ना, साइन वेव्हचा फॉर्म फॅक्टर 1.11 असतो. त्यामुळे आपण त्या सरासरी व्होल्टेजला 1.11 ने गुणतो. आणि आपल्याला ते प्रसिद्ध सूत्र मिळतं E बरोबर 4.44 FN φm. हा 4.44 आकडा पाठ करायला खूप सोपा आहे. तंतोतंत. हे ट्रान्सफॉर्मरचं अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे. स्लाइड 26वर लिहिलंय प्रत्येक टर्नचं व्होल्टेज नेहमी समान असते. प्रायमरीसाठी N1 आणि सेकंडरीसाठी N2 वापरून सूत्र दाखवलंय. फ्लक्स आणि फ्रिक्वेन्सी दोन्हीकडे समान असतात. फक्त टर्नची संख्या व्होल्टेज ठरवते. आणि स्लाइड 27वर सूत्रातील सर्व संज्ञा आणि त्यांचे अर्थ एका तक्त्यात दिले आहेत. N म्हणजे टर्न्स, F म्हणजे फ्रिक्वेन्सी वगैरे. विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम चीटशीट आहे. नक्कीच. याचा त्यांना खूप फायदा होईल. स्लाइड 28वर पुन्हा एकदा एका मोठ्या आकृतीसह मुख्य समीकरण E बरोबर 4.44 FN φm हायलाइट केले. हां, आतापर्यंतच्या सर्व गणिताचा सारांश आहे. हे मास्टर समीकरण ट्रान्सफॉर्मर डिझाईनचा पाया आहे. आता स्लाइड 29वर एक नवीन संकल्पना आहे, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मेशन रेशिओ K. सूत्र आहे K बरोबर V2 भागिले V1 जे N2 भागिले N1 च्या समान आहे. हा ट्रान्सफॉर्मरचा स्थिरांक मानला जातो. ट्रान्सफॉर्मर व्होल्टेज वाढवणार की कमी करणार हे याच Kवर अवलंबून असतं. स्लाइड 30वर K ची व्याख्या 4 मुद्द्यांमध्ये दिली आहे.
हा एक महत्त्वपूर्ण स्थिरांक आहे जो स्थिर असतो आणि ट्रान्सफॉर्मरची क्षमता यावरच अवलंबून असते. अगदी अचूक. हा के ट्रान्सफॉर्मरचा खरा हिरो आहे. स्लाइड 31 वर मुख्य समीकरण सैद्धांतिक दृष्टिकोनातून दिलंय. E2 भागिले E1 बरोबर N2 भागिले N1 बरोबर K. हे 100% अचूक सैद्धांतिक गुणोत्तर आहे, कारण ते अंतर्गत EMF वर आधारित आहे. पण मग स्लाइड 32 वर प्रात्यक्षिक गुणोत्तर असं शीर्षक आहे आणि सूत्र थोडं वेगळं दिसतंय. V2 भागिले V1 हे जवळपास N2 भागिले N1 च्या समान आहे. इथे बरोबरच्या चिन्हाऐवजी अप्रॉक्सिमेटचं चिन्ह आहे. कारण प्रत्यक्ष व्यवहारात आपण अंतर्गत EMF मोजूच शकत नाही. आपण टर्मिनल व्होल्टेज वापरतो आणि लोडनुसार यात थोडा बदल होतो, म्हणून ते चिन्ह वापरलंय. अतिशय बारकाईने विचार केलेला आहे. आता स्लाइड 33 वर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दाखवलाय. इथे स्थिरांक K हा 1 पेक्षा कमी असतो. जेव्हा के 1 पेक्षा कमी असतो तेव्हा सेकंडरी टर्न्स प्रायमरीपेक्षा कमी असतात. त्यामुळे व्होल्टेज कमी होतं. जसं आपल्या घराबाहेरच्या खांबांवरचे ट्रान्सफॉर्मर. आणि स्लाइड 34 वर याच्या अगदी उलट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे, जिथे K हा 1 पेक्षा जास्त असतो. होय, इथे सेकंडरी व्होल्टेज वाढतं. वीज निर्मिती केंद्रांमध्ये वीज दूरवर पाठवण्यासाठी याचा वापर होतो. स्लाइड 35 वर पॉवर संबंध दाखवलाय. एका तराजूवर V1 I1 आणि V2 I2 समान पातळीवर आहेत. करंट ट्रान्सफॉर्मर पॉवर निर्माण करत नाही, तो फक्त ट्रान्सफर करतो. इनपुट पॉवर नेहमी आउटपुट पॉवरच्या समान असते. म्हणजे ऊर्जेच्या अक्षय्यतेचा नियम तंतोतंत पाळला जातो. स्लाइड 36 वर अंतिम निष्पन्न समीकरण दिलंय. हे खूप मोठं समीकरण आहे, जेथे व्होल्टेज, टर्न्स आणि करंट यांचा संबंध K सोबत जोडलाय. आणि इथे सर्वात कुतूहलजनक गोष्ट म्हणजे व्होल्टेज आणि टर्न्स समप्रमाणात बदलतात, पण करंट मात्र त्यांच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे व्होल्टेज वाढलं की करंट कमी होतो. स्लाइड 37 वर या सर्वांचे महत्त्वाचे मुद्दे दिलेत. K हा मूलभूत स्थिरांक आहे. Kच्या मूल्यानुसार स्टेप अप किंवा स्टेप डाऊन ठरतं आणि व्होल्टेज वाढल्यावर करंट कमी होतो. ट्रान्सफॉर्मरचा गाभा समजण्यासाठी हे मुद्दे पुरेसे आहेत. उत्तम सारांश. आता स्लाइड 38 पासून काही प्रश्नोत्तरांच्या स्लाइड्स आहेत. पहिला प्रश्न असा आहे, आदर्श ट्रान्सफॉर्मरबद्दल खालीलपैकी कोणती अट खरी आहे? ऑप्शन्स आहेत उच्च ओमिक प्रतिरोध, उच्च चुंबकीय गळती, शून्य हानी आणि शून्य गळती की तयार करणे शक्य आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की आदर्श म्हणजे सर्व काही परफेक्ट, म्हणजे त्यात काहीच हानी नसते. हो ना. आणि स्लाइड 39 वर बरोबर उत्तर दिलंय सी, शून्य हानी आणि शून्य गळती. कारण हा फक्त एक सैद्धांतिक पाया आहे. अगदी बरोबर. स्लाइड 40 वर पुढचा प्रश्न आहे, आदर्श ट्रान्सफॉर्मरमध्ये लागू केलेले व्होल्टेज V1 आणि मॅग्नेटायझिंग करंट IM यांच्यातील फेज संबंध काय असतो? आपण ती फेजर डायग्राम पाहिली होती ना, ज्यात बाण खाली जात होता. हो. आणि स्लाइड 41 वर उत्तर आहे ए, IM हा V1 पेक्षा 90 अंश मागे किंवा लॅग असतो. कारण प्रायमरी शुद्ध इंडक्टिव्ह असते. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तपासण्यासाठी हे उत्तम प्रश्न आहेत. स्लाइड 42 वर विचारले, नो लोड ऑपरेशन दरम्यान I0 चे 2 मुख्य घटक कोणते असतात? ते 2 ते 5% करंटवाले 2 घटक, एक फ्लक्ससाठी आणि एक लॉसेससाठी. हां. आणि स्लाइड 43 वर उत्तर आहे सी, मॅग्नेटायझिंग करंट IM आणि कोर लॉस करंट IC. तिथे एक सुंदर फ्लोचार्टही दाखवलाय. हो, या फ्लोचार्टमुळे संकल्पना पक्की होते. आता स्लाइड 44 वर प्रश्न आहे, लोड जोडलेल्या ट्रान्सफॉर्मरमधील अँपियर टर्न्स समतोल तत्व काय सांगते? आपण तो तराजू पाहिला होता ना, दोन्ही बाजू संतुलित होत्या. हो. आणि स्लाइड 45 वर उत्तर आहे सी, I1 N1 हे जवळपास I2 N2 च्या समान असते. वाढलेल्या अँपियर टर्न्समुळे समतोल राखला जातो. निसंगाच्या संतुलनाचं हे उत्तम उदाहरण आहे. स्लाइड 46 वर विचारलंय, EMF समीकरणामध्ये फाय M काय दर्शवतो? चिटशीट आठवतीये, त्यात एमचा एक विशेष अर्थ होता. होय. स्लाइड 47 सांगते उत्तर आहे डी, कमाल कोर फ्लक्स म्हणजे मॅक्झिमम कोर फ्लक्स. गणिताची सूत्रे नुसती पाठ करण्यापेक्षा त्यातल्या अक्षरांचा अर्थ समजणं महत्वाचं आहे. अगदी बरोबर. स्लाइड 48 वरचा प्रश्न, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मरसाठी Kची अट काय असते? स्टेप डाऊन म्हणजे व्होल्टेज खाली आणणारा. आणि स्लाइड 49 वर अचूक उत्तर आहे ए, K हा 1 पेक्षा कमी असतो. त्यामुळे सेकंडरी व्होल्टेज कमी होतं. अतिशय साधं पण महत्वाचं लक्षण. आता शेवटचा प्रश्न, स्लाइड 50 वर,
मास्टर समीकरणानुसार ट्रान्सफॉर्मरमध्ये व्होल्टेज वाढल्यास करंटचे काय होते? आपण पाहिलं होतं की पॉवर नेहमी समान असते. मग स्लाइड 51 वर उत्तर आहे सी. करंट कमी होतो कारण व्होल्टेज आणि करंट व्यस्त प्रमाणात असतात. हा व्यस्त संबंध समजणं म्हणजे ट्रान्सफॉर्मरचं खरं रहस्य समजणं. आणि फायनल स्लाइडवर कन्क्लुजन दिलंय. आज आपण फॅरेडेच्या नियमापासून नो लोड स्थिती, EMF समीकरण आणि के स्थिरांकापर्यंत सर्व गोष्टी पाहिल्या. विद्यार्थ्यांसाठी हा एक परिपूर्ण अभ्यासक्रम होता. ट्रान्सफॉर्मर केवळ व्होल्टेज नियंत्रित करत नाहीत, तर ते अत्यंत कार्यक्षम व्यवस्थापक आहेत. आजच्या या सत्रात आपण प्रेझेंटेशनमधील सर्व गुंतागुंतीचे विषय किती सोप्या पद्धतीने समजून घेतले हे पाहिलं. पण हे सगळं इथेच थांबत नाही. जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारी गोष्ट. आपण पाहिलं की ट्रान्सफॉर्मरला बदलता फ्लक्स लागतो म्हणून तो एसीवर चालतो. पण जर आपण चुकून त्याला DC जोडला म्हणजे स्थिर करंट जोडला तर काय होईल? याने त्याचं काम सुधारेल की तो पूर्णपणे जळून खाक होईल? या प्रश्नाचा विचार नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक सखोल चर्चेत. तोपर्यंत शिकत रहा आणि नवीन गोष्टी शोधत राहा.